नमस्कार मित्रांनो, कोकणातील मराठी भयकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही जर आजच या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा. त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा. त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा. म्हणजे सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भयकथांचा आनंद घेता येईल. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आजच्या भयकथेमध्ये आपण आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत राजेश यांचा एक अनुभव पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी राजेश. माझ्या आयुष्यामध्ये 14-15 वर्षापूर्वी जी एक घटना घडली ती घटना मी आज तुम्हाला सांगणार आहे. आमच्या वाडीमध्ये एक 5-25 घरं होती. त्याच्यामध्ये दिलीप नावाचा एक माझा मित्र वाडीमध्ये राहायचा. दुसरा प्रसाद नावाचा एक मित्र राहायचा, परंतु तो आमच्या वाडीत नाही तर तो दुसऱ्या वाडीमध्ये राहायचा. तर दिलीप आहे ना, तो MR होता, म्हणजे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. तर सांगलीला त्याचं मुख्य ऑफिस होतं, त्यामुळे त्याला 2 महिन्याने एकदा 2-3 दिवसासाठी सांगलीला जावं लागत असे. आता त्याची इकडे फॅमिली होती गावी. त्याचा एक छोटा मुलगा, त्याची बायको आणि म्हातारे आईवडील. तर त्याच्या वडिलांना ना दम्याचा त्रास होता. म्हणजे अमावस्या पौर्णिमा अशी जवळ आली की मग त्याला दम्याचा त्रास भरपूर व्हायचा त्यांना, आणि खूप त्रास व्हायचा. एके दिवशी काय होतं, अमावस्या असते त्याच्या आधीच एक दिवस दिलीप मला सांगतो की राजेश, अरे मी सांगलीला 2 दिवसासाठी जातो आहे, तर तेव्हा तो आमच्या घराकडे जरा लक्ष ठेव, कारण अमावस्या पौर्णिमेला बाबांना तो दम्याचा त्रास जास्त होतो, त्यामुळे तू थोडं लक्ष ठेव, मी 2-3 दिवसामध्ये सांगलीला जाऊन येतो म्हणून. तर मी म्हणालो की ठीक आहे, तुझं आम्ही काय ते लक्ष ठेवतो म्हणून. आणि त्यानुसार तो मग सकाळची गाडी पकडून सांगलीला निघून गेला. त्यानंतर एक दिवस गेला आणि दुसऱ्या दिवशीच अमावस्या होती बरोबर. दिवसभराच्या कामकाजामध्ये मी माझ्या कामामध्ये बिझी होतो. त्याच्या घराकडे एकदा मी जाऊन आलो तर त्याचे वडील व्यवस्थित होते. चौकशी वगैरे करून आलेलो मी. याच्यामध्ये दिवस निघून गेला, संध्याकाळ झाली, रात्रीचे 10-10:30 वाजले. आता माझं जेवण वगैरे सगळं झालं होतं आणि मी असंच अंगणामध्ये मोबाईलवरती टाईमपास करत म्हणून बसलेलो. तेवढ्यात जी दिलीपची बायको आहे ती धावत माझ्या घराकडे गेली आणि म्हणाली की राजेश भाऊजी, अहो बाबांना जरा त्रास होतो आहे दम्याचा, जरा तुम्ही घरी चला म्हणून. तर मी म्हणालो की ठीक आहे, तू चल, मी येतो म्हणून. आता मला वाटलेलंच की अमावस्या असल्यामुळे त्यांना तो त्रास नेहमीच व्हायचा, त्याप्रमाणे तो आज होतो आहे म्हणून. तर मी तिच्या पाठोपाठ लगेचच घरात माझ्या सांगितल्याने मी त्यांच्या घरी गेलो आणि बघितले तर त्यांची परिस्थिती खूप डेंजर होती. म्हणजे त्यांना खूप दमा लागत होता. तर मी म्हटलं आता यांना डॉक्टरकडे घेऊन जायला पाहिजे म्हणून. तर त्याची दिलीपची जी बायको आहे ती म्हणायला लागली की हो, डॉक्टरला तुम्ही घरी बोलवा म्हणून, त्यांना गाडीवरती बसता येणार नाही. तर तेवढ्यात मी आमच्या दुसऱ्या वाडीमध्ये जो माझा मित्र राहायचा प्रसाद म्हणून, ती त्याच्याकडे 2 व्हीलर होती. मग मी त्याला कॉल केला की प्रसाद असं झालं आहे की दिलीपच्या भावांना दम्याचा त्रास होतो आहे, तर जरा डॉक्टरकडे त्यांना न्यावं लागेल. तोही 5 मिनटामध्ये घराकडे पोहोचला आणि त्याने विचारलं की बाबा तुम्ही स्कूटरवर बसाल का, आम्ही आहोत मागे, तुम्ही मध्ये बसा, आपण डॉक्टरकडे जाऊया. तर ते म्हणाले की मला बसायला जमणार नाही म्हणून. तर दिलीपची बायको म्हणाली की मग तुम्ही डॉक्टरांना बोलून घेऊन या. तर आमच्याच गावामध्ये एक 2-3 किलोमीटर आतमध्ये गावात एक डॉक्टर होता, पण त्याची अशी एक वाईट सवय होती ना की 7 नंतर, म्हणजे रात्री 7 नंतर तो कोणाच्या घरी व्हिजिटला जायचा नाही. तो सांगायचं की पेशंटला दवाखान्यात घेऊन या, मी इथे तपासेन, पण मी घरी व्हिजिटला कोणाच्या येणार नाही म्हणून. अशी त्याची वाईट सवय होती. तर हे सगळ्या गोष्टी आमच्या लक्षात होतं. तर मी प्रसादला म्हणालो की प्रसाद, त्या डॉक्टरांकडे तू जाऊन त्यांना घेऊन ये म्हणून. तोपर्यंत आत्ता 11:30-12 वाजले होते रात्रीचे. तर प्रसादने मला थोडं अंगणामध्ये बोलून घेतलं आणि तो मला म्हणाला की अरे राजेश, तू चल ना माझ्यासोबत, मी एकटा कसा काय जाऊ त्या डॉक्टरांना आणायला. तर मी म्हटलं अरे काय झालं, 11:30-12 तर वाजलेत आणि स्कूटरने जाणार, स्कूटरने त्यांना घेऊन येणार आहेत, परत त्यांना आपण पोचवायला जाऊ. तर तो म्हणाला नाही रे, मला भीती वाटते, त्या डॉक्टरांच्या घराकडे जाताना ना वाटेत एक चिंचेचं झाड मिळतं, ते तुला माहीत आहे ना, तिथे हडळ राहते आणि ते खतरनाक झाड आहे, त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो भयानक आणि भीतीदायक वाटतो.
तर मला भीती वाटते, तू चल ना माझ्यासोबत, असं तो मला म्हणायला लागला. तर अरे म्हटलं, मी त्याची समजूत घालतो, अरे जा तू, काय नाही, आता 11:15 11:30 झालेत, एवढ्यात कुठची हडळ आणि काय आले, तू सरळ जा आणि त्यांना घेऊन ये, जाताना पाहिजे तर मी तुझ्यासोबत येतो, आपण त्यांना सोडून येऊ डॉक्टरांना. तरी देखील तो ऐकायला तयार नव्हता. तो म्हणतो की नाही राजेश, तू माझ्यासोबत चल, आम्ही त्यांना घेऊन येऊ. तर मी म्हटलं ठीक आहे, मग दोघेजण जाऊ. मी दिलीपच्या बायकोला सांगितलं की आम्ही डॉक्टरांना घेऊन येतो, एक 10-15 मिनटात आम्ही येऊ. एक 3-1 किलोमीटरचंच अंतर होतं ते डॉक्टरच्या घरापर्यंत, म्हणजे घराकडेच त्याचा दवाखाना होता डॉक्टरचा. आणि जाताना आमच्यामध्ये ही चर्चा होती की त्या चिंचेच्या झाडाखाली एक हडळ राहते, त्या चिंचेवरती हडळ राहते. तिथला आजूबाजूचा परिसर आहे तो खूप भयानक आहे किंवा खतरनाक आहे. तिथून रात्री सहजासहजी कोण जात नाही किंवा कातर वेळेला भर दुपारी त्या चिंचेकडे कोण थांबत नाही. ते चित्रविचित्र असे प्रकार तिथे घडतात भुताटकीचे, असं आम्ही ऐकलं होतं परंतु अनुभवलं नव्हतं. त्यामुळे मी थोडाफार बिनधास्त होतो की अजूनपर्यंत मी तर बघितलं नाही, तर मी का विश्वास ठेवू. पण तो प्रसाद आहे तो खूप घाबरा होता, भित्रा होता. त्यामुळे तो सांगत होता की ते विषय काय काढू नकोस, चल आपण डॉक्टरांना घेऊन येऊ, ते बाकीचे काही विषय तू काढू नकोस. आणि तो घाबरला होता या सगळ्या गोष्टीला. म्हणता म्हणता आम्ही त्या डॉक्टरच्या घरी पोचलो. ते डॉक्टर झोपलेले, त्यांना हाक मारून उठवलं आणि त्यांना सांगितलं की असं असं अमुक अमुक वाडीमध्ये आमच्या काकांना बरं नाही आहे, तर त्यांना तपासायला चला. तर पहिल्यांदा तो डॉक्टर नाही म्हणूनच सांगायला लागला की तुम्ही त्यांना घेऊन या, मी रात्रीचं विजिटला मी कुठे जात नाही. पण कशी बशी आम्ही त्यांना हातापाया पडून विनंती केली की डॉक्टर, ती त्यांची येण्याची परिस्थिती नाही हो इथे गाडीवरती बसून, तेव्हा आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आमच्यासोबत चला म्हणून. तर तो डॉक्टर म्हणत यायला तयार झाला, पण त्याने एक अट ठेवली की मी 3 सीट येणार नाही, तुम्ही कोणीतरी एकाने इथे थांबा, मी 2 सीट जातो, तपासतो आणि येतो म्हणून. मी 3 सीट जाणार नाही, नाहीतर मी येणार नाही. तर मी प्रसादला म्हणालो की प्रसाद ठीक आहे, तू डॉक्टरांना घेऊन जा, मी इथे थांबतो, तू यांना सोडायला आलास की मग तुझ्याबरोबर पुन्हा घरी येईन. तर मग प्रसाद म्हणतो ठीक आहे, मग तू इथे थांब, मी जाऊ त्यांना तपासून वगैरे पुन्हा डॉक्टरांना सोडतो म्हणून तिथे आपण एकदम जाऊ. त्याप्रमाणे तो डॉक्टरांना त्याने घेतलं गाडीवरती आणि ते दोघेजण जायला निघाले. आता मी तिथेच त्या डॉक्टरांच्या घरासमोर त्या कच्च्या रस्त्यावरती एक 5-10-15 मिनटं झाली असतील बसून होतो आणि विचार करत होतो की हा कधी एकदा त्यांना तपासून येणार आणि मी त्याच्यावरती जाणार. एक अर्धा-पाऊण तास झाला ना, तरी देखील ते डॉक्टर आणि तो प्रसाद काय येत नव्हते. तर मी आता विचार केला की आता इथे थांबण्यापेक्षा आपण चालत घरी जायला नको. 3 किलोमीटरचं अंतर होतं, एक अर्धा-पाऊण तास लागेल जायला. तर म्हणून मी त्या काळोखातूनच, आता तेव्हा बॅटरी वगैरे काय नेली नव्हती कारण जाताना आपण स्कूटरने गेलेलो, तर तसाच त्या कच्च्या रोडने घरी जायला निघालो. आता 1 किलोमीटरचं अंतर बऱ्यापैकी मी चाललो होतो आणि आता ते चिंचेचं जे झाड होतं त्या वळणावरती आणि तो तिथला परिसर एकदम घनदाट, आजूबाजूला असं झाडी होती, मोठमोठी झाडं होती आणि ते भलं मोठं चिंचेचं असं पूर्ण पसरलेलं विस्तीर्ण असं झाड, त्याला भरपूर फांद्या आणि खोड त्याचं असं मजबूत मोठं होतं. ते सगळं चित्र माझ्या डोळ्यासमोर यायला लागलं. आता 1 किलोमीटर अंतरावरती ते झाड राहिलं होतं आणि मी चालतोय त्या झाडाच्या दिशेने पुढे जात होतो कारण त्या झाडाकडनं पुढे जायला, घराकडे जायला तो रस्ता गेलेला. मी चालतोय. जसं जसं ते झाड मला दिसत होतं अंधारामध्ये, म्हणजे एक आकृती दिसते आपल्याला झाडाची रात्री, तसं तसं माझे पाय मंदावत होते. मला थोडीफार भीती वाटायला लागली होती की आपण या चिंचेच्या झाडाकडनं जाणार होतो आणि आज आपल्याला तर इथे काय घडणार नाही ना आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या बाबतीमध्ये, अशी मला भीती वाटायला लागली होती. मी आजपर्यंत कधी भूताचा अनुभव घेतला नव्हता, तरी देखील मनामध्ये ती सारखी भीती, ते सगळ्या गोष्टी ज्या लोकांकडून ऐकलेल्या, त्यामुळे माझ्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली होती आणि माझी चाल, माझी पावलं थोडी मंदावली होती. तरी देखील मनाशी निश्चय केलेला की आपण तो जो भाग आहे, जो चिंचेच्या झाडाचा आजूबाजूचा परिसर, तिथून आपण फास्ट चालत पुढे जाऊ आणि पुढे गेल्यानंतर आरामामध्ये घरी जायला निघू म्हणून. तर हळूहळू मी त्या आता चिंचेच्या झाडापर्यंत बराच जवळ येऊन पोचले होतो. जसं मी चालत होतो ना, तसं माझ्या मागून कोणतरी आणि एक व्यक्ती चालते असा मला भास होत होता. त्याचा चालण्याचा, पायांचा आवाज असा मला
ऐकायला येत होतं. मी 2-3 वेळा मागे वळून बघितलं की कोण माझ्या मागून चालतं एवढ्या रात्रीमध्ये. कारण एवढ्या रात्री तर माणसांची ये-जा नसते, वाहनांची पण ये-जा नव्हती. तर मी सारखं वळून मागे बघत होतो की माझ्या मागनं कोण चालतंय. परंतु कोणीही माणूस माझ्या मागनं चालत नव्हता. मागे वळून बघितलं तर कोणी दिसत नव्हतं. परंतु पुढे जेव्हा मी बघून चालायचो तेव्हा मला सतत असं वाटत होतं की माझ्या मागनं कोणतरी अशी मोठी व्यक्ती, म्हणजे माझ्या उंचीपेक्षा मोठी व्यक्ती माझ्या मागून चालते. आता हा प्रकार ना एक 5-6 मिनटं असाच घडत होता. कधी माझ्या बाजूला ती व्यक्ती येत होती, कधी उजव्या साईडला, कधी डाव्या साईडला येऊन माझ्यासोबत चालत होती, असा मला भास होत होता. परंतु असं स्पष्ट कोण दिसत नव्हतं. अशी काळी कुट्टा आकृती अशी वावरते आपल्या बाजूला असं वाटत होतं. पण प्रत्यक्षात मात्र तिला मी पाहिलं नव्हतं. मी आता खूप घाबराघुबरा झालेलो, अंगातून घाम उतरत होता आणि मी धावत आता ते चिंचेच्या झाडाकडचा जो परिसर टाकून पुढे जाण्यासाठी मी धावत निघालो. धावतोय बराच अंतर मी धावलो. आता मला ना बऱ्यापैकी दम लागला होता, म्हणजे छाती अशी भरून आली. असं वाटलं की आता आपल्याला आणखी धावता येणार नाही कारण त्या भीतीने. आणि मी धावतोय आणि अचानक एका जागी येऊन मी, म्हणजे मला चालताच येईना, माझे पायच उचलत नव्हते आणि जमिनीवरती धाडकन कोसळलो त्या रस्त्याच्या मधोमध. सगळ्या अंगाला धूळ वगैरे, माझ्या दगड वगैरे लागले तोंडाला. आणि मी तरी देखील उठण्याचा प्रयत्न करत होतो की उठून धावायचं आणि ह्या एरियातून पुढे जायचं म्हणून. परंतु मला तिथून उठताच येत नव्हतं. म्हणजे पाय माने हात म्हणजे कोणीतरी बांधून ठेवावे ना तशी परिस्थिती झालेली. आणि मी उठण्याचा प्रयत्न करतोय तेवढाच परत जमिनीवरती पडायचो. परत उठण्याचा प्रयत्न करतोय, परत कोणीतरी मला मागे खेचतंय किंवा मला असं दाबून ठेवतंय जमिनीवरती, असा मला सारखा भास होत होता. आणि जसं मी उजव्या साईडला थोडं वळून पाहिलं ना, तर तेच चिंचेचं असं भलं मोठं झाड, मोठं खोड, त्या पसरलेल्या फांद्या, तो आजूबाजूचा भयानक परिसर मला सगळा दिसला. आणि मी आता त्या चिंचेच्या झाडाच्या बाजूलाच येऊन पडलेलो होतो. ते झाड देखील त्या रस्त्याच्या बाजूलाच होतं. आणि आता मला त्या सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या की आपण योगायोगाने इथे येऊन पडलो की आपल्या बाबतीत आता वाईट काही घडणार आहे म्हणून आपण इथे येऊन पडलो आहे, याचा विचार माझ्या मनामध्ये येत होता. तरी देखील मी तिथून उठण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु मला कोणतरी अशी शक्ती होती की उठायला देत नव्हती. मी उठायचो तेवढंच परत जमिनीवरती पडायचो. एखादं लहान मुलं उठण्याचा प्रयत्न करतो आणि खाली पडताना तशी परिस्थिती होती. म्हणजे हातापायातलं जे त्राण आहे ना ते पूर्ण निघून गेलेलं. त्यानंतर मी उजव्या बाजूला त्या झाडाच्या दिशेने त्या खोडाच्या वरती अशी त्या फांदीवरती नजर जशी फिरवली ना, त्या फांदीवरती एक बाई, पांढरी शुभ्र केस, पांढरी शुभ्र साडी आणि विचित्र असा भयानक चेहरा, दात वगैरे मोठे, नख अशी लांब सडक आणि हातापायात असं म्हणजे काहीतरी असे विचित्रच तिचा असा चेहरा मला दिसत होता, सगळं शरीर दिसत होतं. असं मी त्या जेव्हा चिंचेच्या झाडावरती पाहिलं तेव्हा ते एका फांदीला अशी बिलकुन राहिलेली आणि तिची आणि माझी समोरासमोर नजर झाली. आता मी मात्र घाबरलो की आता मी सुटणार नाही, आता माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी वाईट घडणार आहे याची मला कल्पना आली. आणि मी तिच्याकडे सतत असा बघत होतो, म्हणजे जशी दया याचना करावी ना एखाद्या व्यक्तीकडे, तसा माझा चेहरा आणि माझा हावभाव झालेले. तेवढ्यात ती बाई उलटी, म्हणजे खाली डोकं आणि वरती पाय करून एखादा सरडा कसा खाली यावा तशी ती हळूहळू त्या फांद्यांवरनं खोडावरती आली आणि खोडावरनं अशी सरकत त्या जमिनीवरती उतरली. मी आत्ता म्हटलं मी आरडाओरडा काहीतरी करायचं, आपल्याला उठता येत नाही. जर आजूबाजूला घरं दोन्ही बाजूला नव्हती, परंतु असं मला मनात वाटत होतं की कोणतरी आजूबाजूला असेल, एखादा वाटसरू कोणतरी असेल आणि आपली हाक ऐकेल आणि इथे आपल्याला मदतीसाठी येईल. म्हणून मी जोरात ओरडत होतो की कोणी आहे का, मला वाचवा, कोणी आहे का. 1-2-3 मिनटं तर मी जोरात ओरडत होतो, पण कोणी दाद देत नव्हतं, कारण आजूबाजूला वस्तीच नव्हती आणि एवढ्या रात्री तिथे येण्या जाण्याचा काही विषयच येत नव्हता आणि स्पेशली त्या चिंचेच्या झाडाखाली. तशी ती बाई सरपटत रांगत माझ्यापर्यंत येत होती. मी आता पुन्हा उठण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु मला उठता येत नव्हतं. आता ती रांगत एखाद्या मुलाप्रमाणे अशी पुढे हात टाकत ढोपरावरनं चालत माझ्या बरीच जवळ येऊन पोचली
आता मला वाटलं की येईल मला पकडणार. आता तिची सगळी ती लांब सडक वाकडी तिकडी झालेली नखं वगैरे सगळी मला दिसत होती. तेवढ्यात मी देवाचा धावा सुरू केला. आमचं ग्रामदैवत आहे श्रीदेव वेतोबा. म्हटलं देवा मला याच्यातून बाहेर काढ, मला वाचव, काही होऊ दे मला वाचव, मला हिच्यापर्यंत तिला माझ्यापर्यंत पोचायला देऊ नकोस. आणि त्यानंतर एक असा चमत्कार झाला की लांबून एक रिक्षा येते आणि त्याचा प्रकाश त्या रस्त्यावरती पडला आणि मी थोडंसं मागे वळून बघितलं तर एक असा दिवा पेटत एक लाईट पेटत काहीतरी वाहन येतं हे मला समजलं. त्यानंतर मी थोडासा उठून असा तिथेच बसलो जमिनीवरती. तर समोरून एक रिक्षा येत होती. जसा रिक्षेचा उजेड ना माझ्या चेहऱ्यावरती पडला ना तशी बाजूची ती जी पायी होती जी हडळ होती चिंचेवरची, ती चिंचेवरची हडळ गायब झाली होती. मी तिला आता त्या प्रकाशामध्ये आजूबाजूला पाहण्याचा प्रयत्न करतो, ही गेली कुठे म्हणून. तर ती अदृश्य झाली होती. तोपर्यंत रिक्षा आता बरीच माझ्या जवळ येऊन पोचली आणि त्या रिक्षावाल्याने ब्रेक मारला आणि माझ्या पुढ्यात आणून रिक्षा थांबवली. आणि त्याचा जो प्रकाश आहे तो माझ्यावरती पडलेला. मला काही उठता येत नव्हतं, तरी देखील मला उठता येत नव्हतं. आता त्या रिक्षातून आमच्याच गावातला एक रिक्षावाला होता ज्याचं नाव होतं गजा म्हणून. तर तो खाली उतरला आणि मला त्याने उठवलं. अरे राजू, अरे इकडे कुठे, असा कसा तू रस्त्यात पडलायस एकटा, काय झालं, उठ. तर मला उठता येत नव्हतं. तर त्याने कसं बसं मला धरलं आणि रिक्षेला धरून मी उभा राहिलो आणि त्याला सांगायला सुरुवात केलं की मी असं येत होतो आणि मला ह्या चिंचेच्या झाडावरती एक बाई विचित्र चेहरा असलेली हडळ जिला आपण म्हणतो ती मला दिसली म्हणून. तर तो म्हणतो की अरे ह्या चिंचेच्या झाडाखाली रात्री 12:30 वाजता तुझं काम काय, तू कशाला आलेलास. तर मी त्याला सगळ्या गोष्टीनंतर सांगितल्या की मी डॉक्टरकडे आलेलो आणि मी चालत घरी जात होतो आणि ही घटना माझ्या बाबतीमध्ये घडली म्हणून. त्याने कसं बसं मला धरून मागच्या सीटवर बसवलं आणि तो घेऊन मला माझ्या डायरेक्ट घरी आला. तोपर्यंत प्रसादने दिलीपच्या वडिलांना डॉक्टरला त्यांनी तपासून इंजेक्शन वगैरे देऊन तोपर्यंत त्याने नेलं होतं आणि हा मला माझ्या जो गजा रिक्षावाला आहे तो मला माझ्या घरी घेऊन आला. तर मला माझे आईवडील नव्हते, माझे आईवडील माझ्या लहानपणीच वारले आणि माझी आजीच एकटी होती घरी आणि मी आजीनेच मला लहानाचं मोठं केलेलं. तर तो मला घेऊन आला घरी आणि त्याने मला उतरला आणि घरामध्ये घेऊन गेला. तर आजीने ओळखलं, अरे राजू काय झालं, गजा काय झालं, राजूला काय झालं, असं काय झालं, असं काय त्याला चालता येत नाही कसं. तर त्या गजाने म्हटलं की आजी जरा थांब, ह्याला बसू देत, आधी पाणी वगैरे देऊया, नंतर तुला मी सगळी स्टोरी सांगतो म्हणून. त्यानंतर मग आजी माझी रडायलाच लागली की तिला काय समजेत ना की अचानक हा धडधाकट असलेला मुलगा आत्ता इथे बसलेला अंगणामध्ये आणि अचानक त्याच्या बाबतीमध्ये असं काय झालं. त्या आजी विचारते तू पडलास काय कुठे, तुला लागलं काय झालं, काय समजत नव्हतं. तर आजीला मी सांगितलं, म्हटलं थांब जरा तुला सगळं सांगतो, जरा थोडंसं मला धीर येऊ देत म्हणून. आणि त्यानंतर मी पाणी वगैरे लिंबू पाणी वगैरे घेतलं आणि 10-15 मिनिटांनी मला थोडंफार बरं वाटलं. तोपर्यंत प्रसाद स्कूटर घेऊन माझ्या घरी पोचला की तू वाटेत कुठे मिळाला नाही, काय झालं ते बघायला म्हणून. तर प्रसादने देखील माझी परिस्थिती बघितली आणि तो विचारतो अरे झालं काय म्हणून. तर मग घडलेला प्रकार मी त्या तिघांना, त्या गजाला, आजीला आणि प्रसादला सांगितलं की माझ्या बाबतीत अशी घटना घडली. त्या चिंचेच्या झाडाखाली ती हडळ चिंचेच्या फांदीवरती बसलेली आणि जसा मी पडलो तशी ती खोडावरनं रांगत खाली उतरली आणि माझ्याकडे येण्यासाठी म्हणून प्रयत्न करत होती. आणि त्यानंतर गजा आला, गजाच्या लाईटच्या उजेडामध्ये ती अदृश्य झाली आणि त्यानंतर गजा मला घरी घेऊन आला. तर अशी ती एक घटना घडलेली. त्यानंतर मग मला त्या गोष्टीचा एवढा असं म्हणजे डोक्यामध्ये ती गोष्ट बसली माझ्या, तो प्रसंग, की एक आठवडाभर तर मला काही सुचतच नव्हतं. तीच सारखी घटना माझ्या डोळ्यासमोर येत होती. मग आजी आमची एक गावामध्ये मांत्रिक राहतो, त्या मांत्रिकाकडे गेली आणि त्यानंतर मग तिने काय ते अंगारे वगैरे दोऱ्या असतो ना गळ्यात बांधायचा लाल, तो आणून माझ्या गळ्यामध्ये बांधला तिच्या समाधानासाठी. आणि काय माहीत नाही, पण त्या दिवसानंतर मग मला थोडाफार आराम पडला आणि त्या गोष्टी अशा मी विसरत गेलो. तर मित्रांनो, असा एक भयानक प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये घडलेला, तो मी आज तुम्हाला सांगितला आहे. जर कथा तुम्हाला आवडली तर कमेंट करून सांगा कथा कशी वाटली. आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेतो आणि चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर तो आजच करून घ्या, म्हणजे यापुढे
एक भयानक अनुभव तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळेल. धन्यवाद.